रस्त्याद्वारे वाहतूकच सुरू येते. आपल्याला लागणारी प्रत्येक गोष्ट आपण कुठून घेण्यासाठी मिळवण्यासाठी कशाद्वारे जातो? रस्त्याद्वारे जातो. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे काय? रस्ता. प्रत्येक जण वापरतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. मी म्हणत नाही फक्त वाहन चालवूनच, कोणी पायी चालवून असेल, कोणी सायकल चालवून असेल, कोणी आणखी इतर मार्गाने असेल, दुचाकी चालवत असेल, इतर मोठे वाहन असतील. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रस्त्याचा वापर करतो. बरोबर ना? तर मग आता मला सांगा की जर या रस्त्याचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे का तोट्यासाठी केला पाहिजे? फायद्यासाठी. बरोबर ना? पण या रस्त्याचा वापर अधिक झाल्यामुळे किंवा बेदरकारपणे झाल्यामुळे आज त्याचा तोटा आपल्याला दिसतोय. आणि इथपर्यंत म्हणजे या प्रत्येकापर्यंत जाऊन सांगण्याची वेळ येते किंवा रस्त्याचा वापर कसा करावा. म्हणजे काय की आपण रस्त्याच्या बाबतीत निरक्षर आहोत. बरोबर ना? मान्य सगळ्याला? मी प्रूफ करून दाखवतो. ठीक आहे, मी प्रूफ शिवाय बोलत नाही. कारण कायदा काय मागतो? प्रूफ मागतो. तसं मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की आपण रस्त्याच्या बाबतीत निरक्षर आहे. मग याच्यामुळे काय होतंय? सध्या मी तुम्हाला चित्र दाखवतो. याच्यामुळे काय होतंय की रस्त्याचा वापर आपण व्यवस्थित न केल्यामुळे असं काहीच चित्र दिसतंय बघा. तुम्हाला दाखवतो मी आता. आणि हे बऱ्याच जणांनी येता जाता कुठेतरी पाहिलेलं असेल. प्रत्येक जण आपण रस्त्यावर असं काहीतरी चित्र पाहिलं असेल. उदाहरण चित्र आहे थोडं नेक्स्ट स्लाइड मध्ये, पण ते दाखवणं गरजेचं आहे. हा, थोडस उदाहरण चित्र आहे. आणि हे देखावा केलेला नाही, हे ऍक्च्युअल अपघाताचं दृश्य आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही त्या गाडीच्या नंबरवर फोकस केला तर काय नंबर आहे रे? इमेज. म्हणजे हा कुठला अपघात आहे? हा प्रत्यक्ष झालेला अपघात आहे. आणि हे मुद्दाम तुम्हाला दाखवतो. हे दाखवण्याचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला ठेस पोहोचवण्याचं, तुमच्या मनाला आघात व्हावा असं माझा उद्देश नाही. पण ऍक्च्युअली काय होतं रस्त्यावर हे मुद्दाम तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे की ह्या बेदरकारपणे वागण्यामुळे आपल्या असं काहीसं चित्र होतं. उद्या असं अपेक्षित आहे का या चित्रामध्ये आपल्यापैकी कोणी असावं? बिलकुल नाही. असं दुर्दैव कुणासोबतही होऊ नये. मग हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? काय बरं, याचं कारण काय असू शकतं तरी? प्रत्येक अपघात होतो. अपघात हा कुठल्या ना कुठल्या काहीतरी कारणामुळे होतो. बरं, आपण जरा थोडंसं बद्दल बघूया. कारण काय काय असू शकतात? चला, काय काय कारण असू शकतात सांगा. आपण एका चर्चा करूया. अच्छा, एक कारण झालं अतिवेग. बरोबर, करेक्ट. दुसरं कारण आहे की रस्त्यावर प्रेझेन्स ऑफ माइंड नसणे. ओके. तिसरं करेक्ट, एकदम बेस्ट कारण सांगितलं. ह्या मोडमध्ये गाडी चालवतो. बरोबर. आणि काय बोलतात? जेवली का? गाड्याच्या आवाजावर पडलं सगळं. म्हणजे हे इतकं इम्पॉर्टंट आहे का विचार करा की तुम्ही एका हाताने अशी गाडी पकडावी, तुमच्या गाण्याला असं असावा, तुमचा 75% लक्ष तिच्या बोलण्याकडे असावं किंवा त्याच्या बोलण्याकडे असावं. वन साइडेड नाही बोलत आहे मी, दोन्ही साईडला बोलतोय. नाही एवढं इम्पॉर्टंट नाही. जहान आहे तो जहान आहे. बरोबर ना? जिवंत राहिला तर बोलतात, जिवंत नाही राहिलं तर काय बोलणार? हा, आणखी काय कारण असू शकते? हा, ओके, बरोबर. हे एक आणखी एक प्रामुख्याचं कारण आहे किंवा नशा करून, नशा पाणी करून, मद्यप्राशन करून गाडी चालवली. आणखी काय? शाईन गाडी की स्टाईल? बरोबर आहे. हे पण एक मेजर कारण आहे. म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं, तरुण रक्त हे सळसळत रक्त असतं. बरोबर ना?
नशा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता आहे, प्रत्येकाला वेगवेगळं म्हणजे कुठल्याही गोष्टीची नशा आवश्यकता आहे. त्याचं काही मोजमाप नाही, कुणाला कशाची नशा असेल, कुणाला वेगाची असते, कुणाला ते बोलण्याची असते, बरोबर ना. म्हणजे कुणाला कशाची नशा असेल सांगता येत नाही. तर नशा पाणी करून गाडी चालवल्यामुळे आपल्या मेंदूवर नियंत्रण राहत नाही, बरोबर. मेंदूचं शरीरावर नियंत्रण राहत नाही आणि परिणामी आपल्या ऍक्टिव्हिटीज त्या प्रमाणे रिफ्लेक्ट होऊ शकत नाही जसं पाहिजे त्या हिशोबाने, बरोबर. कारण गाडी वेगात असते, समोरच्याची गाडी वेगात असते. तुम्ही जर एक विचार केला ना, तर समजा दोन गाड्या समोर जातात. आता तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून पण हा एक महत्वाचा टॉपिक आहे, बुद्धिमत्ता. रिलेटिव्ह स्पीड शिकला असता टॉपिक. दोन गाड्या जर समोर जात असतील त्यांच्या वेगाचं काय होतं, ऍडिशन होते. याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह स्पीड, बरोबर ना. दोन गाड्या जर विरुद्ध दिशेने जात असतील त्यांच्या वेळेचं काय होतं, सबट्रॅक्शन. बघा एक महत्वाचा टॉपिक आहे, तो पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून बोलता मी पण शिकवणार आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे फक्त लेक्चर बोरिंग लेक्चर होणार नाही एवढी खात्री मी देतो, फक्त सरांनी मला वेळ द्यावा थोडासा, ठीक आहे. रिलेटिव्ह स्पीड जर विचार करा की रिलेटिव्ह स्पीड समोर दोन गाडी असतील, जर त्याचे ऍडिशन होत असेल, एक गाडी 50 चालली दुसरी 70 चालली, दोघं नियमात चालतील असं समजून, ठीक आहे. 70ची कार आहे ती पण नियमात आहे या रस्त्याच्या दृष्टीकोनातून, आणि 50ची बाईक आहे ती पण नियमात. पण तरी पण 50 + 70 स्पीड किती झालं रे. मग आता विचार करा की जर 120च्या स्पीड म्हणजे दर मिनिटाला किती झालं, 2 किलोमीटर. सेकंदाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. असं बघा 20-30 मीटर सेकंदाला, ठीक आहे. एवढं डेसिमल मध्ये जायची गरज नाही. मग आता 1 सेकंदाचं जर आपलं रिफ्लेक्शन चुकलं तर 20 ते 30 मीटरचा फरक पडू शकतो. म्हणजे आपलं तितके फास्ट रिफ्लेक्शन असायला हवे, आणि जर मद्यप्राशन किंवा इतर नशा केलेली असेल तर तेवढे फास्ट रिफ्लेक्शन होतील. बॉडीचे तितकं तुम्ही फास्ट क्लचवर ब्रेकवर नियंत्रण मिळू शकता, गाडीवर नियंत्रण मिळू शकतं नाही. त्यामुळे हे एक महत्वाचं कारण आहे की मद्यप्राशन केल्यामुळे किंवा इतर नशा पाणी केल्यामुळे अपघात होतात. आणखी काय असू शकतं, नाही हे प्रिकॉशनरी मेजर, मी अपघाताचं कारण सांगतो. हेल्मेट नाही घातलं म्हणून अपघात नाही होत, फक्त प्राणहानी होती, ते नंतरची गोष्ट झाली. म्हणजे अपघात झाल्यामुळं नंतर त्याच्यापासून वाचण्यासाठी हेल्मेट आहे, अपघात टाळण्यासाठी हेल्मेट नाही. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या दोन्हीमध्ये. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट आहे का, नाही. पण अपघात झाला, जर अपघाताने अपघात म्हणतो, ऍक्सिडेंट झालाच तर त्यातून वाचण्यासाठी एक सेफ्टी मेजर आहे. आलं लक्षात, ओके. मग आता आणखी काय आवश्यक करा, गरज नसताना ओव्हरटेक करणे, ठीक आहे. त्याला गरज असेल मग त्याला घरनं फोन आलाच पाहिजे 5 मिनिटं. आणखी काय करणार शकते, स्ट्रेंथ. हा ठीक आहे, तिथं आपल्या पहिल्या गोष्टी कव्हर झालं ना, सरळ. ओके. तर पुढचं कारण मी जे आपण सुरुवातीला बोललो, आपण रस्त्याच्या बाबतीत निरीक्षण असले. कसं, समजा आता पुढं त्या रोडवर प्रत्येक रस्ता तुमच्याशी काही ना काही बोलत असतो, फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ते आपल्याला त्याची भाषा समजली पाहिजे त्या रस्त्याची. आता रस्त्याची भाषा काय असते, रस्ता कशाद्वारे बोलतो आपल्याला, साईनबोर्ड असतील, रोड मार्किंग असतील. आपल्याला त्याची भाषा कळली पाहिजे त्या रस्त्याची, आणि त्या रस्त्याची भाषा कळली तर आपण जर त्याच्या पद्धतीने चाललो तर अपघात बऱ्यापैकी टाळले जाऊ शकतो, ठीक आहे. बाकी समजा मेकॅनिकल फेल्युअर वगैरे तुमच्या वाहनात आले, ब्रेक फेल झाले, काही झाले, समजा ह्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करू शकतो. ऍक्सिडेंटली होतात कधी कधी, शेवटी ते यंत्र कधी फेल होणार असेल. माणसाची बॉडी फेल होते, हार्ट फेल नाही होत, अचानक हार्ट अटॅक येतो का नाही, तसं त्याचं वाहन आहे, ते पण काही ना काही कंपाऊंड बनलेलं आहे, कुठेतरी फेल्युअर होऊ शकतं, यांत्रिक फेल्युअर होऊ शकतं. पण जर आपण रस्त्याच्या भाषेचा अवलोकन केलं आणि आपण जर रस्त्याच्या हिशोबाने चाललो तर बऱ्यापैकी अपघात टाळले जाऊ शकतात. आता रस्ता कशाद्वारे बोलतो, सांगितलं की रस्ता साईनबोर्डद्वारे बोलतो, रोड मार्किंगद्वारे बोलतो, बरोबर. मग आपल्याला त्याची भाषा यायला पाहिजे का नाही. आता तुम्ही बऱ्यापैकी आता सगळे सुजाण नागरिक झालेले आहात, 18 वर्षाच्या पुढचे आहात ना सगळे. किती जण वाहन चालवतात, हातवर करा.
वाहन चालवतो कुठलं वाहन, स्कूटी असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, हा बरं करा. बर ठीक आहे. आधी आता लायसन्स असतील हात वर करा. एक दोन तीन. बाकीचे फक्त रोडवर भेटा मला. ठीक आहे, बाकीचे फक्त रोडवर भेटा. तर हे चुकतंय आपलं काय चुकतंय, हे चुकतंय. इथून सुरुवात आहे. म्हणजे आपण आता तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करताय, कुठल्या तरी बरोबर ना, करिअर घडवण्यासाठी तयारी करताय. मग त्याच्यासाठी तुम्ही ती परीक्षा देणार, लेखी परीक्षा देणार, नंतर ग्राउंड देणार तुमचं, म्हणजे फिजिकल टेस्ट देणार, आणि ती पास झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला पद मिळणार आणि जबाबदारी मिळणार. तसं आपण का समजत नाही की वाहन चालवणे सुद्धा एक जबाबदारी आहे? आपण का समजत नाही? त्याच्यासाठी सुद्धा एक कायद्याने दिलेली परीक्षा आहे. हे का समजत नाही आपण? ते क्वालिफाय होणं आपल्याला गरजेचं आहे. असं वाटत नाही का की विदाउट क्वालिफिकेशन आपण काहीतरी गोष्ट करतोय? आज तुम्ही कुठली एक्झाम क्वालिफाय नाही झाली, मी माझा युनिफॉर्म काढला, तुम्हाला दिला, जमेल? तुम्ही माझी जबाबदारी पार करू शकता का? कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी क्वालिफाय नाही झालेली. आता तुम्ही सगळे युनिफॉर्मसाठीच तयारी करता, बरोबर ना? सगळ्यांना शुभेच्छा त्या बाबतीत माझ्या. पण विषय असा आहे की आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी क्वालिफाय झालं पाहिजे आणि नंतरच ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे, बरोबर ना? तसं वाहन चालवणं सुद्धा काय आहे, एक जबाबदारी आहे, एक स्किल आहे, एक आर्ट आहे. त्याची सुद्धा काहीतरी एक परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेत पास झाला म्हणजे तुम्हाला रस्त्याची भाषा येते, जे मी अगोदर बोललो ना, त्या स्किल मध्ये तुम्ही पास झालात म्हणजे काय, तुम्हाला त्या रस्त्याची भाषा कळते असं गृहीत धरलं जातं. आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून तुमची त्या बाबतीत तपासणी केली जाते, ती टेस्ट घेतली जाते, बरोबर? मग आता ही रस्त्याची भाषा आपल्याला जर कळली तर अपघात बऱ्यापैकी टाळले जाऊ शकतात. त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया, इथं मला जेवढा वेळ भेटेल त्या हिशोबाने. आणखी अपघाताचं कारण काय असू शकतं? मोबाईल टॉकिंग झालं, फोन झाला, आपलं सॉरी मोबाईल टॉकिंग झाला, अतिवेग झाला, नशापाणी झालं, आणखी नियमाचे पालन आपण त्याच्यामध्ये आलो रस्त्याच्या भाषेमध्ये. त्याच्यात रस्त्याची भाषा जर समजा आपल्याला समजली, रोड मार्किंग साईन बोर्ड समजले म्हणजे आपण नियमाचं पालन केलं. आणखी काय असू शकतं? हे बघ, हे रोड का जरा अंबड शहागड रोड आहे. हा कोणता रोड आहे? अंबड शहागड रोड. आम्ही कॉलेजला असताना डिजिटल होतो रे. हा अंबड शहागड रोड आहे. आता ते दाखवलेत का? ते मला जे स्टार दिसत आहेत ते स्टार म्हणजे कुठले हॉटेल नाही. ओके, या अंबड शहागड रोडला 2022 सालात म्हणजे जानेवारी ते डिसेंबर मध्ये हे झालेले अपघात आहे. आणि ह्या प्रत्येक अपघातामध्ये एक तरी प्राणहानी झालेली आहे, म्हणजे हे प्राणांतिक अपघात आहे. तुम्ही विचार करा की फक्त 50 किलोमीटरचा रोड असेल ना, मॅक्स टू मॅक्स 50-52 किलोमीटरचा रोड आहे. त्या 50-52 किलोमीटरच्या रोड मध्ये जर इतके अपघात होतात तर पूर्ण जिल्हाभराची काय परिस्थिती असेल? म्हणजे याच्यावरून आपल्याला या अपघाताचे विदारकता आपल्याला समजून येईल. त्यातलं आणखी एक कारण राहिलं रॉंग साईड वाहन चालवणे. रॉंग साईड वाहन चालवणे, बरोबर ना? ते एक आणखी कारण असू शकतं. दुचाकीवर प्रवास करणे, दुचाकीवर वेगाने प्रवास करणे, मध्यरात्री वापरणे किंवा रात्रीच्या वेळी दुचाकी सुस्थितीत नसताना वापरणे, हे काय कारण आहे ते आपण आता डिस्कस केले. बर, आता हे टाळता कसे येऊ शकतात अपघात? अपघात टाळता कसे येऊ शकतात? पहिलं, रस्त्यात तुम्हाला रस्त्याबद्दल ज्ञान पाहिजे, नॉलेज पाहिजे, बरोबर? रस्त्यावर चालताना काय काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे.
रस्ता तुम्हाला काय सांगतो त्या हिशोबाने नियमांचं पालन केलं पाहिजे. आणखी रस्त्याचे काही घटक आहेत, जसं की पादचारी असतील, पादचाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, सायकल स्वार असतील, इतर वाहन चालक असतील, यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट, रस्त्यावर चालताना प्रत्येकाने कुठल्या बाजूला चालायचं? उजव्या बाजूला चालायचं रे. डाव्या बाजूला थांबत का? अरे आपण हेच ऐकत आलो की डाव्या बाजूने चाला, पण डाव्या बाजूने चालणे हे किती धोकादायक आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही चाललाय, समोर चाललाय, पाठीमागून वाहन येतात, म्हणजे तुम्ही डाव्या बाजूने चाललाय, बरोबर. समजा एखाद्या वाहनाला पाठीमागे ओव्हरटेक वगैरे करत असताना जागा नाही मिळाली, त्याने त्या वाहनाला वाचवण्याच्या नादामध्ये तो एकदम कडेला आला रस्त्याच्या, तुम्ही काय करणार? दिसणार आहे तुम्हाला तो पाठीमागून? नाही ना. एक किस्सा सांगतो तुम्हाला, असाच माझ्यासोबत घडलेला आहे. आम्ही तुमच्यासारखेच शाळा कॉलेजला होतो त्यावेळेस. तर 3 मित्र आम्ही मस्तपैकी गळ्यात हात टाकून जातो एकमेकाच्या. असं मी माझा एक मित्र, त्याच्या अजून तिघजण आम्ही तिघजण एकमेकाच्या गळ्यात हात टाकून चाललो होतो. रस्त्याच्याकडे जात होतो डाव्या बाजूने. 1 सेकंदानंतर पाहिलं तिसरा मित्र आहे तो गायब झाला. तर तिसरा मित्र गायब झाला. त्याला पाहतो कुठे गेला, तर पाय रिक्षा आला, त्याला घेऊन गेला पुढे. कुठे घेऊन गेला त्याला? दवाखान्यात. आला वापस, एवढं सिरियस नका हो, सुखरूप वापस आला. पण 15 दिवस प्लास्टर राहिलं पायाला, पाय फ्रॅक्चर झाला, शारीरिक इजा झाली, त्याला त्रास झाला त्या गोष्टीचा. ते कशामुळे झालं? आमच्या अज्ञानामुळे. आम्हाला माहित नव्हतं त्यावेळेस, आम्ही पण हेच समजायचो की कुठल्या बाजून चाललं पाहिजे? डाव्या बाजून. पण ऍक्च्युअली जिथं फुटपाथ नसेल तिथं कुठल्या बाजून चाललं पाहिजे? इथून सुरुवात आहे. म्हणजे आपण निरक्षर झालं बरोबर. चालायचं कसं हेच माहित नाही, गाडी चालवून लांब राहिलं, बरोबर ना. तर ह्या गोष्टीमुळे आपण रस्त्याच्या बाबतीत काय आहोत? निरक्षर आहात. जोपर्यंत आपण साक्षर होणार नाही तोपर्यंत आपल्याला अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संख्या कमी करता येणार नाही. थोडं संयमाने जर गाडी चालवली, नियमात राहून जर गाडी चालवली, नियम शिकून जर चालवली. अज्ञान म्हणजे चुकीची माफी नसते, एक लक्षात घ्या तुम्ही गोष्ट. अज्ञान म्हणजे चुकीची माफी नसते. त्यामध्ये तुम्हाला सूट नाही मिळू शकत. तुम्ही कोर्टात जाऊन नाही म्हणू शकत, साहेब तुम्ही एखाद्याचा खून करा जावा जज समोर म्हणा, साहेब मला माहितीच नव्हतं खून केलं तर जन्मठेपमध्ये फाशी होते. तेव्हा ऍक्सेप्ट होईल का तुमचं ते आर्ग्युमेंट? अज्ञान म्हणजे गुन्ह्याला माफी नाही. तर त्यामुळं आपण काय करू शकतो? मग आपण फक्त त्याचे कायदे नियम समजून घेऊन त्या हिशोबात राहू शकतो. आपण म्हणू शकत नाही की साहेब मला माहिती जालन्यात हेल्मेट लागतं. मी ऐकतो बऱ्याच जणांचे रिझन, जालन्यात हेल्मेट लागते माहितीच नाही का. जालन्यात लोकांचे स्टीलच्या कंपनी म्हणजे डोके स्टीलचे आहेत का? स्टीलचे डोके. तर प्रत्येक दुचाकी चालकाला कायद्यानेच कंपल्सरी केलेलं आहे की आपण हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हे नियम आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे, त्यामध्ये राहिलं पाहिजे. का माहित नाही म्हणून चालतं एक्सक्यूज मिळतं का? पण ठीक आहे, एखादा ऑफिसर माझ्यासारखा जर असेल दयाळू, माझ्यासारखा बरं का, दयावान असेल तर तुम्हाला एक्सक्यूज करेल, पण अपघात एक्सक्यूज करणार मला काय? तुम्हाला सोडेल एका, तुम्ही जर रिक्वेस्ट केली तुम्हाला सोडेल, दुसऱ्याला पकडेल. रस्त्यावर 100 पकडेल, मला 100 पण तुमच्यासाठी तुमचा आणि तुमच्या परिवारासाठी तुमचा एकच जीव आहे. आज तुम्ही एवढं उमेदीनं करिअर घडवण्यासाठी धडपडताय, एवढी मेहनत करताय. आणि विचार करा, आता जस्ट सरांनी मला सांगितलं आपल्याच अकॅडमीचा एक विद्यार्थी कालच्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडला. विचार करा की त्याच्या कुटुंबावर आज काय परिस्थिती असेल, किती भीषण परिस्थिती असेल. एक होतकरू मुलगा, उद्या होणारा कुटुंबाचा आधारस्तंभ त्यांनी गमावला, बरोबर ना. म्हणजे किती पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असेल आज त्यांचं, किती स्वप्न बाळगली असतील त्याच्या घरच्यांनी. आणि ते जर असे स्वप्न जर अशा कारणाने जावे आणि अशा कारणाने उद्ध्वस्त व्हावे हे अपेक्षित आहे का? नाही. ते कुठेतरी चुकतंय ना, कुठेतरी कोणाची काहीतरी चूक असेल, कोणाची तरी काहीतरी चुकीमुळेच हे अपघात घडला आणि त्यामध्ये त्याला निष्पाप गमावं लागले. एवढे उमेदीचे, एवढे करिअर घडवण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले असतील, त्याच्या घरच्यांनी बाळगले असतील की आज हा मुलगा उद्या चालून आपल्या कुटुंबाचा आधार होईल, आपला आधार होईल. आज पूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. त्यामुळे अशा चुका आणि स्टंट बिलकुल वाहनाच्या बाबतीत करायचे नाही, कारण इथं जीविताचा प्रश्न आहे डायरेक्टली. आता ज्यावेळेस कोविड पॅन्डेमिक आला त्यावेळेस सगळ्यांनी मास्क घातले ना, काय घातले?
का म्हणजे आपल्या याची जीविताच्या रक्षणासाठी घातले ना, बरोबर ना, आपला जीव वाचवायसाठी घातले ना, सगळ्यांनी मास्क घातले, सुरक्षित अंतर पाळलं, सगळ्याचे नियम असतील कोविडचे ते पाळले. मग आपण हे का समजत नाहीये की जसं कोविड पॅन्डेमिक हा काय म्हणजे त्याला जीविताचा प्रश्न होता, तसं वाहन सुद्धा जीविताचा प्रश्न आहे. अपघातात सुद्धा जीव जातात. अजून किती जीव गेल्यानंतर आपण समजणार आहे. भारतात दरवर्षी एक लमसम आकडा जर ॲव्हरेज आकडा जर सांगितलं तुम्हाला, तर दरवर्षी जवळपास 1.5 लाख मृत्यू हे फक्त अपघातामध्ये होतात. कोविडमध्ये किती झाली? सरकारी आकडा काय ते 3 का 4 लाखाचा पूर्ण भारतात कोविडमध्ये. आणि इथं तर दरवर्षी 1.5 लाख जात आहेत. त्याचा कोणी विचारच करत नाही. कोविड पॅन्डेमिक आला, एवढे सगळे पोक आला की कोविड आला. मग ह्या रस्ते अपघाताकडे कोणाचं काय लक्ष नाही. त्यामुळं आपण त्या अपघात टाळण्यासाठी जेवढं काय आपल्या प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली होईल ते आपण केलं पाहिजे. कारण ही जे ना एक सामूहिक प्रक्रिया आहे. सगळ्यांच्या कंबाईंड एफर्ट्सचा रिझल्ट दिसेल आपल्याला हळूहळू की आपण त्यामध्ये घट करू शकू, त्यामध्ये सुधार करू शकू. ओके, आता परत येऊया आपण आपल्या टॉपिकवर. रस्त्यावर मार्किंग असते, बोर्ड असतात, बरोबर. काय बोर्ड गोलाकार असतात, काय बोर्ड त्रिकोणी असतात. काय फरक आहे दोन्हीमध्ये? काय फरक आहे कोण सांगेल? आता पाहिजे तुम्ही चित्र त्रिकोणी पाट्या होता. इथून तुम्ही जालन्याकडे जात असताना बऱ्याचशा तुम्हाला बोर्ड दिसतील, काही गोलाकार आणि काही त्रिकोणाकृती, काही उलटे असतील, काही सवासे असतील, असे सरळ असतील, काही इन्व्हर्टेड ट्रायंगल असतील, काही सरळ हे केलेले ट्रायंगल असतील, काही राऊंड असतील, काही राऊंड मध्ये क्रॉस असेल. कुणी लक्ष गेले काय म्हणजे याचं काय, कुणी विचार केला की याचं काय मिनिंग असू शकतं? पण ते असं का दोन्हीमध्ये फरक का? मग सगळीकडे गोलाकारच का नाही? काही त्रिकोणी काय, काय गोलकार? तर वर्तुळाकार चिन्ह म्हणजे आदेशित करणारे चिन्ह असतात. जे जी गोष्टी वर्तुळात केलेल्या असतात, राऊंड लाल कलरचं सर्कल आणि त्यामध्ये काहीतरी मेन्शन केलेलं असतं. म्हणजे काय की ते चिन्ह जे आहेत ना ते आदेशित करणारे चिन्ह. तुम्हाला ते इन्स्ट्रक्ट करतात की हे फॉलो केलंच पाहिजे, नाही केलं तर याची शिक्षा होईल. ओके, त्या चिन्हामध्ये जी गोष्ट दिलेली आहे ते त्या गोष्टीमध्ये जे जे मेन्शन केलेलं आहे ते जर तुम्ही फॉलो नाही केलं तर काय होणार? शिक्षा होणार. हे बघा, हे ट्रायंगल सर्क्युलर चिन्ह आहेत. यामध्ये जसं की हा एरो दिसतो समोर तुम्हाला, स्ट्रेट एरो आहे, त्यावर क्रॉस आहे, म्हणजे काय इकडे प्रवेश बंदी आहे. जर तुम्ही तिकडे प्रवेश केला तर तुम्हाला नो एंट्रीचं चालान होणार, त्याचा दंड होणार. तसंच बाकीचे इतर चिन्ह आहेत. इथं पादचारण प्रवेश नाही, उजवीकडे वळण्यास बंदी आहे, तुम्ही तिकडे वळला तर तिकडे दंड होऊ शकतो. जसं की लांबी मर्यादा दिलेली, वाहनाची मॅक्सिमम लांबी तिथं मेन्शन केलेली असते. वाहनाचं चिन्ह आहे, त्याच्या खाली त्याची लांबी दिलेली, तिथं काय दिलेली की 10 मीटरपेक्षा जास्त लांबीचे वाहन या रस्त्यावर अलाउड नाही. जर 10 मीटरपेक्षा जास्त लांबीचे वाहन तुम्ही त्या रस्त्यावर घेऊन गेला तर तुम्हाला काय होऊ शकतो? दंड होऊ शकतो. म्हणजे काय की थोडक्यात ह्या चिन्हामध्ये मेन्शन केलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते कायद्याने बंधनकारक आहेत. हे 2M नावाचं चिन्ह आहे. 2M म्हणजे काय? मॅक्सिमम रुंदी मर्यादा. दोन्हीकडे असे टोक दिले तर आणि मध्ये काय दिले 2M म्हणजे काय की इथं मॅक्सिमम 2 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे वाहन अलाउड नाही. आणि जर तिथं तुम्ही 2 मीटर, हे का अलाउड नसतं? कारण त्या रस्त्याची कॅपॅसिटी नसते, म्हणूनच रेस्ट्रिक्ट केलेलं ना. आणि जर तुम्ही तिथं 2 मीटरपेक्षा जास्त रुंदीचा वाहन घेऊन गेला तर अपघात होऊ शकतो, खात्रीशीरपणे होऊ शकतो. म्हणून म्हटलं की जर आपल्या रस्त्याची भाषा कळली तर अपघात टाळता येऊ शकतात. हे पण प्रूव्ह झालं. ओके, नेक्स्ट जसं की 50 दिलेले, 50 बघा बरं, 50 चिन्ह दिलेलं होतं सर्क्युलर मध्ये. म्हणजे काय? वेग मर्यादा. वेग मर्यादा म्हणजे काय? लोअर स्पीड लिमिट का अपर लिमिट? हा, सगळ्यात म्हणजे कमीत कमी स्पीड तेवढी पाहिजे का जास्तीत जास्त तेवढी पाहिजे? हा, इथंच कन्फ्युजन आहे. करेक्ट, मॅक्सिमम स्पीड लिमिट इज 50. जर 50च्या वर तुम्ही गेला तर तुम्हाला काय होणार? ओव्हर स्पीडचं चलन होणार. असं वेगवेगळं असू शकतं. प्रत्येक रस्त्यासाठी वेगळं असतं. स्टेट हायवेसाठी वेगळे, नॅशनल हायवेसाठी वेगळे, एक्सप्रेसवेसाठी वेगळे. ओके, स्पीड लिमिट हे प्रत्येक त्या रस्त्याच्या कॅपॅसिटीनुसार आणि त्या रस्त्याच्या डिझाईननुसार ठरलेलं असतं. जसं तुम्ही आता समृद्धी महामार्ग आपण सगळ्यांनी बघितलेला आहे.
समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेस वे मध्ये येतो, द्रुतगती मार्ग येतो, ठीक आहे. तर तो एक्सप्रेस वे साठी स्पीड लिमिट आपण किती दिलेली तिथं 120 दिलेली, पण ती 120 ची स्पीड लिमिट ह्या रस्त्यासाठी अलाउड आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक रस्त्याच्या डिझाईन नुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार ही स्पीड लिमिट ठरलेली असते. जर नाही ते फॉलो केलं तर काय होतं, चलन होतं. तसंच हे त्रिकोणाकृती चिन्ह आहे. त्रिकोणाकृती चिन्ह कशासाठी असतात? कॉशनरी साईन म्हणजे सावधान करणारे चिन्ह असतात. यामध्ये तुम्ही रस्त्यावर चालत असताना पुढे काय काय येऊ शकतं, काय काय आहे पुढे, त्याबद्दल ते तुम्हाला फक्त सावध करतं. जसं की पुढे शाळा आहे, शाळेत दोन लहान मुलांचं चिन्ह आहे. पुढे शाळा आहे, शाळा आहे म्हणजे काय, आपण काय केलं पाहिजे, वाहन स्लो केलं पाहिजे. कारण लहान मुलं असतात, रस्त्यावर इकडे तिकडे खेळू शकतात, उड्या मारू शकतात. लहान मुलं काही करू शकतात ना, अनएक्सपेक्टेड असते सगळे. म्हणून ते तुम्हाला सावध करतात की पुढे शाळा आहे, स्लो जा. स्लो जा लिहिलेलं नाही, पण ते आपण समजून घ्यायचं असतं. ठीक आहे. शाळा आहे हे त्याच्यासाठीच दिलेलं आहे की बाबा पुढे शाळा आहे आणि पुढे तसंच काम चालू आहे. पुढे एखादा खड्डा असू शकतो, तुम्ही आले स्पीड मध्ये गेले खड्ड्यात, तिकडे काम चालू होतं. मग हे कोणी बघायचं, तिथे बोर्ड लावलं ना मागे. बघा, विचार करा तुम्ही की हे काम चालू आहे चिन्ह किती महत्वाचं आहे. आणि हे जर आपल्याला नाही समजलं तर चालले तुम्ही जेवली का विचारत गेले खड्ड्यात. तसं ह्या चिन्हांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. तसंच पुढे दरड कोसळण्याचे चिन्ह आहेत, पुढे दरड कोसळू शकतात, पुढे तीव्र चढण आहे, तीव्र उतार आहे, रुंद रस्ता आहे, अरुंद रस्ता आहे, पूल आहे, असे काही चिन्ह आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे आणि याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. हे पुढे असं खालचं जे तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे हे डिस्क्रिप्शन कुठंच नसतं, कोणत्याच बोर्डवर. पहिले तुम्ही पाहिले आता पुढे ते टर्न आहे, टर्नच्या खाली डावीकडे वळण दिलेले पहिल्याच सिम्बॉल. असं कुठे लिहिलंय का डावीकडे वळण आहे? कुठंच नसतं, फक्त ते सिम्बॉल असतो. तो सिम्बॉल आपल्याला कळला पाहिजे. आणि लक्षात तर या आहेत काही तसं त्याचे आपल्याकडे लिफलेट्स पण आहेत, ते तुम्हाला काही डिस्ट्रीब्यूट करतो, शेअर करा, ते बघा, वाचा, अध्ययन करा. ओके. आणखी काही रस्त्याच्या संबंधित काही गोष्टी आहेत त्या आपण 2-5 मिनिटात डिस्कस करूयात. सगळे ट्रॅफिक सिग्नल पाहिले असते जाण्यात काय पण पाहिजे झाल्यामध्ये दिसणार तुम्हाला जास्त. तर ट्रॅफिक सिग्नल बद्दल आणखी बऱ्याच जणांमध्ये कन्फ्युजन आहे का? कोणाला कन्फ्युजन आहे? ट्रॅफिक सिग्नलचं मिनिंग कोणाकोणाला कळत नाही. लाल लागला तर, हिरवा लागला तर, आणि मध्येच पिवळा लागला तर स्लो गाडी चालू करायची. पिवळा अरे पिवळ्यानंतर लाल लागत असतो, गाडी चालू कुठं जातो. हे म्हणतो मी, हे आपल्याला कन्फ्युजन आहे काय की लाल लागल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे थांबायचं, लाल आहे डेंजर आहे बरोबर, आणि ग्रीन लागला म्हणजे यू कॅन गो. पण पिवळा लागल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि हा पण जर बऱ्याच जण होतो, खास करून ज्यावेळेस तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये वगैरे जातात तिथं कसं सगळीकडे प्रत्येक चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असते. तर पिवळा लाईट लागल्यानंतर काय करायचं असतं की तिथं एक झेब्रा क्रॉसिंग असते बरोबर ना, असं पांढऱ्या पट्ट्या असतात, तिथं पांढऱ्या पट्ट्या असतात, त्याला काय म्हणतो आपण झेब्रा क्रॉसिंग. काय आता झेब्राचा कलर तसा असतो, तिथं पट्ट्या, म्हणून त्याला आपण नाव काय दिलेलं झेब्रा क्रॉसिंग. तर पिवळा ज्यावेळेस ग्रीन लाईट असतो, ग्रीन नंतर काय लागतो येलो लाईट लागतो, येलो नंतर पुन्हा रेड होतो. हे असा सिक्वेन्स असतो बरोबर ना. तर ते झेब्रा क्रॉसिंग त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कसा की तुम्ही जर झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केलेली असेल आणि त्यावेळेस येलो लाईट लागलेला आहे, झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केल्यानंतर जर येलो लागला तर यू कॅन गो. आणि जर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असाल आणि येलो लाईट लागलाय तर तुम्ही थांबलं पाहिजे. हा जो ग्रीन आणि रेड मधला जो टाइम पिरियड आहे ना, हा मधल्या लोकांसाठी असतो, जे ते चौकामध्ये पोहोचलेले असतात ऑलरेडी. त्यांनी कुठेतरी जायला पाहिजे, ते कुठे जातील, मध्येच थांबतील ना. तर त्यांना ट्रान्झिट होण्यासाठी हा मधला वेळ असतो. जे चौकात एंटर झालेत त्यांनी निघून जावं, जे चौकात एंटर झालेले आहेत त्यांनी थांबावं. आलं लक्षात? इथं कन्फ्युजन होतं का नाही? परत निरीक्षण आहोत की नाही? आहेत, मान्य केले, अडा सगळे आपण. ओके. तसंच हे सेम बाजूचे सिंबल बघा, ग्रीन आणि रेड ते पादचारांसाठी आहेत, ते मध्ये आहेत ना.
पादचाऱ्यासाठी आहेत आणि बाकीचं तो माझ्या टायमर तर माहितीच आहे, टायमर ज्यावेळेस 0 होईल त्यावेळेस किंवा 0 होतं त्यावेळेस आपण ग्रीन लाईट असते, तसंच ॲरो असतात, ग्रीन ॲरो जिकडे ग्रीन ॲरो लागले तिकडे जाऊ शकतात. हे जनरल आहे, हे सगळ्यांना समजेल. फक्त मेन कन्फ्युजन आहे ग्रीन येलो लाईट आणि ग्रीन लाईट, रेड लाईट. येलो लाईट बद्दल सगळ्यांचं कन्फ्युजन असतं, सगळ्यांचं. माझंही होतं काही दिवसापूर्वी. तसं काही त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे, ठीक आहे. तर हे काही असे चिन्ह आहेत, रस्त्याच्या वाहतुकीचे चिन्ह आहेत, ते आपण समजून घेतले. मॅन्डेटरी चिन्ह कशाला म्हणायचं, कॉशनरी साईन्स कशाला म्हणायचं, बरोबर आलं लक्षात ना. तसंच रस्त्यावरची मार्किंग बद्दल आपण एक थोडंसं 2 मिनिटं डिस्कस करू. जे रस्त्यावर पट्टे ओढलेले असतात ना खाली रोडला, ते पट्टे कुठं तुटक असतात, कुठं सलग असतात, कुठं पिवळे असतात, कुठं पांढरे असतात. काय मतलब असू शकतो? समजा एक रस्ता आहे, त्याच्यामध्ये सलग पांढरा पट्टा ओढलेला आहे, म्हणजे काय बर पांढरा पट्टा ओढलेला आहे आणि डॉटेड पट्टा ओढलेला आहे, म्हणजे काय? म्हणजे दोन्ही केसेस वेगळे आहेत. एका ठिकाणी पांढरा सलग पट्टा आहे आणि एका ठिकाणी डॉटेड असा पट्टा ओढलेला आहे, जो आपण रेग्युलर पाहतो. असं काही तुटक तुटक पट्टे ओढलेले असतात सलग. नाही मी सिंगल सिंगल होतो, दोन्ही वेगळे केस होतो. सलग पट्टा जर असं आहे तर काय, सलग पट्टा म्हणजे ओव्हरटेकिंग इज नॉट अलाउड. तुम्ही पुलांवर वगैरे पाहता, तिथं अरुंद पूल वगैरे असतात ना, तिथं सलग पट्टा ओढलेला असतो पांढरा, आणि बाकी जिथं रुंद रोड असतात तिथं डॉटेड लाईन्स असतात. म्हणजे काय, जर सलग पट्टा असेल तर यू कॅन नॉट ओव्हरटेक, आणि जर डॉटेड पट्टा असेल तर यू कॅन ओव्हरटेक विथ प्रिकॉशन. विथ प्रिकॉशन म्हणतो मी. ओव्हरटेकिंग मध्ये आता आपला विषय आला तर एक आणखी एक विषय माझ्यामध्ये महत्वाचा आहे, की आपण काय करतो, एखाद्या पाठीमागनं हॉर्न देतोय, बरोबर ना, त्याला ओव्हरटेक करायचं. आपण मला हॉर्न देतोय, जाऊ दे, आपण अजून एक्सिलेटर पाहिजे किंवा एक्सिलेटर ओढतो कशासाठी? अरे जाऊ दे, त्याला काही असेल, त्याला घरनं आदेश आला असेल की नाही आलंच पाहिजे 5 मिनिटात, मग गृहमंत्र्याचे आदेश असतील त्याला, असतील की नाही, किंवा आणखी त्या दिवशी इमर्जन्सी असेल, जाऊ दे ना. तुम्हाला इमर्जन्सी नाही ना, तुम्ही तुमच्या नॉर्मल स्पीडने चला, थोडीशी साईड घ्या, त्याला जाऊ द्या पुढं, तो ऑटोमॅटिक तो जाऊन निघून जाईल. पण तो मला हॉर्न कसं काय देतो, ही ईर्ष्या कशाला बाळगायची? का तसं आपला बांधाला बांधाय हा का खानदानी दुश्मनी, जाणी दुश्मनी नाही ना. तुम्ही आपल्याला ओळखीचा नापाळखीचा तो हॉर्न दिला, त्यानं आपल्याला साईन केलं किंवा मला ओव्हरटेक करायचंय, आपण जाऊ द्यायचं त्याला. त्यात काय मला ओव्हरटेक करून कसं काय जातो, ही ईर्ष्या कशाला पाहिजे आपल्याला त्या रस्त्यावर? तर ओव्हरटेकिंग करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण समोरच्याला प्रॉपर इशारा द्यावा. लाईट्स, हेडलाईट्स असतील किंवा हॉर्न असतील, नॉर्मल इशारा द्यावा. म्हणजे इशारा द्यायचा म्हणजे फार हॉर्नवर उभं राहायचं असं नाही करायचं, समोरच्या इरिटेट नाही करायचं, ठीक आहे. आपल्याकडे हॉर्न वाजवणे अलाउड आहे, पण काही कंट्रीजमध्ये ना, फॉरेन कंट्रीजमध्ये पाठीमागनं हॉर्न देणे म्हणजे शिवी देण्यासारखं एखाद्याला, असं कल्चर दिलं. पाठीमागून बिलकुल हॉर्न द्यायचा नाही. पण आपल्याकडे ठीक आहे, आता ती गरज पण आहे, कसं सगळेजण एवढे असून नसतात, त्याला एखादा हॉर्न दिलाच पाहिजे किंवा एक हॉर्न द्यायचा, मला ओव्हरटेक करू दे, हेडलाईट दिली आपण त्याला, प्रॉपरली आपण जागा भेटली, समोर वाहन येत नाही याची खात्री केली, नंतर ओव्हरटेक केलं. डॉटेड लाईन म्हणून ना, जर सलग पट्टा असेल तर ओव्हरटेक बिलकुल नाही, त्याच्या पाठीमागे चालायचं. भले तो 10च्या स्पीड जायचा, आपण त्याच्या मागे 10च्या स्पीड चालायचं. कारण का, कारण तो रस्ता अरुंद असतो, समोर एखादा वाहन आला तर आपल्याला स्पेस मिळणार नाही आणि समोर समोर क्लॅशेस होऊ शकतात, ठीक आहे. ते झालं डॉटेड आणि हे स्ट्रेट लाईन, कंटिन्युअस लाईन. त्याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन असते की डॉटेड आणि कंटिन्युअस सोबतच असतात कधी कधी. एक व्हेरिएशन असं पण असतं कुठल्या कुठल्या रस्त्यांवर की डॉटेड लाईन आणि कंटिन्युअस लाईन एक सोबत असते. एका साईडने डॉटेड असते आणि एका साईडने कंटिन्युअस लाईन असते, मध्यभागी असते. त्याचं काय मिनिंग होऊ शकतं रे? आता तुम्ही म्हणला सर डॉटेड आहे ओव्हरटेक करायचं, कंटिन्युअस ओव्हरटेक नाही, इथं दोन्ही पण पाहू झालं. कन्फ्युजन आलं परत. सेम सिच्युएशन, वी आर इन द सेम सिच्युएशन लाईक प्रिव्हियस आहे. मग काय करायचं, ज्या दिशेने, याचा मिनिंग काय होतो, ज्या दिशेने डॉटेड लाईन्स आहेत त्या दिशेचे वाहन ओव्हरटेक करू शकतो. आलं लक्षात?
पण त्याच्या अपोजिट साईडचे वाहन ओव्हरटेक करू शकत नाही, कारण त्या साईडला काय आहे, कंटिन्युअस पट्टा आहे. बऱ्याच ठिकाणी स्पेस असतील किंवा टर्न्स असतील, बँकिंग असेल रोडचा, बँकिंग म्हणजे जिथं टर्नला एक्स्ट्रा स्पेस दिलेला असतो ना, त्याला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. तर त्या जिथं बँकिंग स्पेस अलाउड केलेला आहे तिथं आपल्याला स्पेस मिळतो. समजा डाव्या बाजूला टर्न होते रोड, तर डाव्या बाजूला रोड जिथं टर्न आहे तिथे एक्सटेंड केलेला असतो, म्हणजे तिथे एक्स्ट्रा स्पेस असतो. म्हणजे हे फक्त डाव्या लेनसाठीच असतो. तो राईट लेनसाठी असतो का? नसतो. आपण समजा एखादा घाट उतरतो तर वळण असं असेल तर फक्त डाव्या लेनला स्पेस मिळतो, उजव्या लेनला स्पेस नाही मिळतो. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही डाव्या लेनमध्ये ओव्हरटेक करू शकता, उजव्या लेनमध्ये ओव्हरटेक करू शकत नाही. तर अशा काही कंडिशन्स असतात की जिथे ओव्हरटेक करू शकतो, नाही करू शकत. प्रत्येक लेनसाठी पण वेगवेगळे व्हेरिएशन असू शकतात. कुठल्या लेनला स्पेस असते, कुठल्या लेनला स्पेस नसते. तर त्या ठिकाणी अशा रोड मार्किंगचा वापर केला जातो की एका ठिकाणी एका साईडने डॉटेड लाईन असते आणि एका ठिकाणी एका साईडने स्ट्रेट कंटिन्युअस लाईन असते. ज्या साईडने डॉटेड लाईन आहे त्या साईडचे वाहन ओव्हरटेक करू शकतात, ज्या साईडने कंटिन्युअस लाईन आहे त्या ठिकाणी त्या वाहनाचे वाहन ओव्हरटेक करू शकत नाही. सेम तसेच असे काही स्क्वेअर चिन्ह असतात. हे जे स्क्वेअर चिन्ह असतात ना, हे तुमच्या युटिलिटीसाठी असतात. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी काही रस्त्यावर चालत असताना लागणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की सोडा आता सगळ्या ब्रह्मंदोली आले, त्याची गरज नाही आता. पण नेक्स्ट विश्रांती स्थान असेल, हॉस्पिटल असेल, प्रथमोपचार केंद्र असेल, पेट्रोल पंप असेल, उपहारगृह असतील, तर हे रस्त्यावर ज्या गोष्टी युटिलिटीज तुम्हाला लागणार आहेत, ज्या गोष्टी काही तुम्ही गोष्टींचा वापर करणार आहात रस्त्यावर चालत असताना, त्या गोष्टी रस्त्यावर किती अंतरावर आहेत हे सूचित करण्यासाठी तुम्हाला ह्या साईनबोर्डचा वापर केलेला दिसेल. ते असतात असे चौकोनी आकाराचे. आपण पाहिले वर्तुळाकार, दुसरे त्रिकोणी आणि हे तिसरे चौकोनी. हे चौकोनी चिन्ह ना आदेशित करणारे असतात ना कॉशनरी असतात. पाहिले नाही पाहिले तर काय फरक नाही पडत. पण त्यातलं एक महत्वाचं आहे पेट्रोल पंप. हे जर नाही पाहिलं तर मग अवघड होऊ शकतं, गाडीला धक्का मारावा होऊ शकतो. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. हे जे चिन्ह आहेत ते फक्त तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करणारे चिन्ह आहेत. ज्या रस्त्यावर चालत असताना तुम्ही लागणार, जसं की खाली पार्किंग कुठं करायची असेल, कुठं रस्ता आहे नाही, ओके. जसं 3 पॉईंट मध्ये समोर दिले बघा, एक स्ट्रेट रोड आहे, पुढं आडवा आहे, आडवा रेड आहे, म्हणजे काय की समोर रस्ता नाही, इथं रस्ता संपतोय. एखाद्या गल्लीचं एंड असेल किंवा एखाद्या गाव रस्त्याचा एंड असेल, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो गावात फक्त जाणार रस्ता असतो, तो काय कुठं दुसरीकडे कनेक्टेड नसतो. मग जिथं तो रस्ता संपतो तिथं अशा प्रकारे मेन्शन केलेलं असतं की हा रस्ता इथं संपतोय, याच्या पुढे रस्ता नाही. तसंच सेम पार्किंगसाठी बघा, कार पार्किंग तुम्ही कुठल्या दिशेला पार्क करू शकता. पी लिहिले, खाली एरो दिले, ज्या साईडला एरो त्या साईडला तुम्ही गाड्या पार्क करू शकता, ओके. आणि ते तर बऱ्याच ठिकाणी आता वाहनांच्या पार्किंग समस्येमुळे असे पण आहेत P1 आणि P2. P1 म्हणजे काय? विषम म्हणजे काय? कशाची? गाडीचा नंबर, ज्या गाडी सॉरी तारीख, गाडी तारखेचा ज्या तारखेला विषम तारीख आहे, विषम तारीख 1, 3, 5 अशा तारखेला तुम्ही कुठल्या साईडला पार्क करायचं आणि जी सम तारीख आहे त्या साईडला त्यावेळेला कुठल्या साईडला पार्क करायचं. अशी पण आता पार्किंगच्या समस्येमुळे ह्या पण गोष्टी केलेल्या आहेत, P1 आणि P2. तर हे असे समजून आहेत, समजून घेतले पाहिजे. आमच्याकडे डिजिटल टीचिंग नव्हती, थोडं ऑपरेट करता येत नाही मला. क्वालिफिकेशन इंजिनियर पण तरी पण नाही करता येत. बरं, तोपर्यंत आपण तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं बोलूया. बरोबर, तुमच्या लेखी परीक्षा असते ना, थोडंसं टिप्स काही देऊ का? तर लेखी परीक्षेमध्ये ना माझा म्हणजे तुम्ही आता मी ज्यावेळेस अभ्यास करायचो, MPSC तयारी करायचो त्यावेळेला